नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विवाह जुळण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आणि सेवा बघणार आहोत. तर आपली कुलदेवी किंवा आपलं कुलदैवत यांच्या अधिकारामध्ये विवाह असेल, नोकरी असेल किंवा संतती असेल, अशा काही गोष्टी आहेत त्या त्याच्या अधिकारामध्ये येत असतात. आणि कुलदेवी कुलदैवताचं जर दैवत आपल्यावरती प्रसन्न असेल तर ह्या काही जी काही संकट आहेत त्यातून आपण नक्कीच बाहेर पडतो आणि त्याची सेवा आपल्या घरात झाली पाहिजे. कुलदैवत कुलदेवीचा कुळाचार आपल्या वर्षातून एकदा घरात झाला पाहिजे. तर आमचं जे काही कुलदैवत आहे ते आहे ज्योतिबा. तर आज आहे ज्योतिबाची यात्रा आणि आज छान अशी पूजा झाली. खूप छान वाटतं आहे. काही कारणाने जाता नाही आलं, पण नक्कीच लवकरच आम्ही जाणार आहोत. सो ज्यांचं ज्यांचं ज्योतिबा कुलदैवत आहे त्यांना ज्योतिबाच्या यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विवाह जुळण्यासाठी अत्यंत सुंदर आणि प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा आपण बघणार आहोत. तर मी मगाशी सांगितलं की हे सगळं आपल्या कुलदेवीच्या अधिकारात किंवा कुलदैवताच्या अधिकारात येतं. तर काहींना कुलदैवत फक्त असतं किंवा काहींना कुलदेवी असते, काहींना दोन्हीही असतं. तर काय करायचं बघा, सगळ्यात पहिले हा उपाय जो आहे तो, आणि मी प्रत्येक उपाय जो आहे किंवा प्रत्येक सेवा जी असते ती आपली मनाची काही मी सांगत नाही, जी आपल्या केंद्रामार्फत गुरुमाऊलींच्या मार्फत आपल्याला सेवा मिळते किंवा सेवा सांगितली जाते तीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि असंख्य स्वामी भक्तांना ज्याचा अनुभव आलेला आहे किंवा असंख्य स्वामी भक्तांना ज्याची प्रचिती आलेली आहे, ज्यांनी हा उपाय करून त्यांचं चांगलं झालेलं आहे, अशा सेवा किंवा असे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुमचे जर लग्न जुळत नसेल किंवा लग्न जुळण्यासाठी काही अडचणी येत असतील, प्रॉब्लेम येत असतील, तुम्ही हा उपाय करून बघा. मी आपल्या चॅनलवरती अनेक उपाय आहेत जे ज्या उपायांनी खरंच अनुभव आलेला आहे लोकांना. तर ते उपाय मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि ते सगळे उपाय मी जमलं तर खाली लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये. त्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता आणि हा उपाय जर तुम्ही केला तरीही चालेल. तर आता सगळ्यात पहिला कुठली सेवा, तर बघा 5 मंगळवारची सेवा तुम्ही करू शकता विवाह जमण्यासाठी. सोबतच 28 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकता. आणि ह्यासोबतच तुम्ही 108 पारायण करू शकता स्वामीचरित्राचे. ह्या ज्या काही 4 सेवा आहेत त्याचे सगळे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याही सेवा तुम्ही करू शकता किंवा हा उपाय पण तुम्ही करू शकता. कळलं? आता बऱ्याच वेळेला काय होतं की सगळीकडून सगळं जमून येतं, मुलगा चांगला असतो, मुलगी चांगली असते, सगळं सेटल असतं, पण कुठेतरी माशी शिंकते आणि ते लग्न मोडतं किंवा लग्नच जमत नाही. भले म्हणजे स्थळ चालून येतं, सगळं छान कार्यक्रम होतो बघण्याचा वगैरे, पण पुढून समोरून होकारच येत नाही. अशा परिस्थितीला जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल आणि तर तुम्ही हा उपाय करून बघा. 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आता मुलगा आणि मुलगी दोघांसाठी हा उपाय आहे. स्वतः ती मुलगी किंवा मुलगा हा उपाय करू शकतो किंवा आता परवा जो काही मी व्हिडिओ किंवा सेवा शेअर केलो त्यावेळी त्या व्हिडिओखाली इतक्या कमेंट्स आल्या की ताई ही सेवा मी माझ्या मुलासाठी करू शकते का, मुलगीसाठी करू शकते का? तर हो, आणि त्या ह्याला मी रिप्लाय दिलेले आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय आहे, जी काही सेवा आहे, तुम्ही कोणासाठीही करू शकता. हे पहिल्यांदा मी क्लिअर करते. कोणीही कोणासाठीही करू शकता. कळलं? तुमच्या मुलीचं लग्न होत नाही, तुम्ही मुलीच्या लग्नासाठी करू शकता. तुमच्या मुलाचं लग्न होत नाही, आईवडिलांनी ही सेवा करू शकता. भावाने बहिणीसाठी, बहिणीने भावासाठी, कोणीही कोणासाठीही सेवा करू शकता. कळलं? तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला कुठल्याही मंगळवारपासून करायचा आहे किंवा कुठल्याही गुरुवारपासून करायचा आहे. कळलं? लक्षात ठेवा, मंगळवार किंवा गुरुवार या दोन्ही वारांपासूनच करू शकता. मंगळवारी जर तुम्हाला काही अडचण असेल तर गुरुवारपासून चालू करा, गुरुवारी काही अडचण असेल तर मंगळवारीपासून चालू करा. कळलं? आता शक्यतो ही सेवा जी आहे ती 45 दिवस तुम्ही करू शकता. 21 दिवस करण्यापेक्षा 45 दिवस करा, किंवा माझं तर म्हणणं आहे जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत तुम्ही रोज ही सेवा करा. कळलं? आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 45 दिवस देखील सेवा करू शकता किंवा विना संकल्प तुम्ही रोज म्हणजे रोज
अगदी जास्त काही विसर लागत नाही या सेवेला. रोज म्हणजे रोज ही सेवा करू शकता. जशी तुमची इच्छा, जशी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला करायची असेल तशी करा. कळालं. आता ह्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक काय लागणार आहे, सगळ्यात पहिले आपल्याला एक नारळ लागणार आहे. नारळ कसा लागणार आहे बघा. नारळ हा त्याला साल असावी आणि नारळ हा कुणीही वापरलेला किंवा कुणी भेट म्हणून, सदिच्छा म्हणून दिलेला किंवा ओटीमध्ये आलेला, सत्कार समारंभामध्ये मिळालेला नारळ नसावा. नवीनच नारळ दुकानातून विकत आणायचा आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. तर ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे म्हणजे मंगळवार किंवा गुरुवार, त्या दिवशी आपली देवपूजा वगैरे करायची छानपैकी आणि आपल्या कुलदेवीला सगळ्यात पहिले तो नारळ एका पाटावरती, इथे तर पाट आहे, पाटावरती ठेवायचा. त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. कळालं. आता हळद कुंकू, एखादं फूल वाहून आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून सगळ्यात पहिले आपली देवाची देवपूजा करायची. त्याच्यानंतर हा उपाय करायचा. आता उपाय करत असताना तुम्हाला तो नारळ समोर ठेवायचा आहे, ते ठेवायचा समोर आणि त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता व्हायची. त्याच्यासोबतच त्या नारळाजवळच एक हळकुंड आणि अक्षता, म्हणजे अक्षता ज्या आहेत त्या पांढऱ्या नाही ठेवायच्या, लाल पिवळ्या म्हणजे रंगवून, लाल हळदीने आणि कुंकवाने रंगवून त्या अक्षता, थोड्याशा अक्षता आणि एक हळकुंड आणि तो नारळ, असं 3 वस्तू त्यामध्ये पाहिजेत. आणि ह्या तिन्ही वस्तूंची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू वाहून, फूल वाहून, धूपदीप अगरबत्ती ओवाळून ह्या वस्तूंची पूजा करायची आहे. कळालं. आता ह्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची, स्वामींना प्रार्थना करायची आणि त्याबरोबरच आपल्या कुलदेवीला किंवा जो पण तुमचा कुलदेव आहे किंवा कुलदेवी आहे त्याला प्रार्थना करायची की हा उपाय जो काय आहे ते मी माझ्या लग्न जमण्यासाठी किंवा माझं लग्नामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होऊन माझं लग्न होऊ दे आणि माझा संसार सुखाचा होऊ दे, यासाठी मी करत आहे. तो उपाय मला लागू होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची. कळालं. आणि सोबतच महाराजांना, स्वामींना पण प्रार्थना करायची. आता त्यानंतर काय करायचं, एक लाल पीस तुम्हाला घ्यायचा आहे. लाल पीस, लाल कलरचंच पीस कपडा किंवा लाल पीस कपडा किंवा पीस तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पिसात तुम्हाला तो नारळ असा घट्ट बांधायचा आहे. सॉरी पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं बघा, म्हणजे ही पूजा करण्याआधी एक म्हणजे नारळ घ्यायचा, त्या नारळाला असा जो काही दोरा असतो लाल पिवळा धागा, तो धागा घ्यायचा आणि तो नारळाला बांधायचा आहे. तुम्हाला 3 वेढे त्या दोऱ्याने तुम्हाला नारळाला बांधायचे आहेत. कळालं. सगळ्यात पहिले ही पूजा सगळी करण्याआधी, सॉरी माझ्या लक्षात म्हणजे चुकून राहून गेलं सांगायचं, तर हा असा जो काही दोरा आहे मी माझ्या हातात बांधला लाल पिवळा, तो दोरा घ्यायचा आणि 3 वेढे बसतील त्या नारळाला. तुम्ही आडवं बांधू शकता, उभं बांधू शकता, कसंही बांधू शकता. पण आता हा नारळ आहे, तर ह्या नारळाला 1 वेढा झाला, दुसरा वेढा झाला, तिसरा वेढा झाला, असे 3 वेढे त्या नारळाला बांधायचे. बांधत असताना तुम्हाला स्वामींचा जप करायचा किंवा तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तो दोरा जो आहे त्या दोऱ्याला गाठही बांधायची नाही किंवा तो दोरा कापायचाही नाही. कळालं. म्हणून घेताना व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढाच दोरा घ्या, जास्त पण घेऊ नका. 3 वेढे बसतील एवढा दोरा घ्या. आणि मी परत काय सांगितलं की त्या दोऱ्याची गाठ पण बांधायची नाही आणि तो दोरा कापायचा पण नाही. फक्त 3 वेढे झाल्यानंतर जे काही कडेचं राहिलेलं आहे दोऱ्याचं ते व्यवस्थित जे काही आपण गुंडा आहे त्यात ॲडजस्ट करून खोचायचं आहे. तुम्हाला आता कळालं असेल. फक्त त्याची गाठ बांधायची नाही किंवा दोरा कापायचा नाही. आणि लक्षात ठेवायचं की तो दोरा किंवा त्या जे काही वेढे आहेत ते निसटले पण नाही पाहिजेत, असे व्यवस्थित पॅक करायचे. कळालं. एकमेकात खोवून. तर अशा प्रकारे पहिल्यांदा दोरा बांधून घ्यायचा, हळकुंड वगैरे ते सगळं घ्यायचं आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, फुलं वाहायचं, महाराजांना तुमच्या कुलदेवीला स्मरण करायचं, म्हणजे प्रार्थना करायची की जे काही मगाशी मी सांगितलं. आणि त्याच्यानंतर एक लाल पीस घ्यायचं. लाल पीस घेतल्यानंतर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, नारळ, हळकुंड आणि अक्षदा, रंगवलेल्या अक्षदा, या तिन्ही ज्या आहेत त्या पिसामध्ये अशा घट्ट बांधायच्या. कळालं. पिसाची गाठ बांधायची व्यवस्थित. तो नारळ पिसाच्या बाहेर नाही आला पाहिजे किंवा अक्षदा पडल्या नाही पाहिजेत. अशा प्रकारे हळकुंड त्यातून बाहेर आलं नाही पाहिजे, पडलं नाही पाहिजे. अशा प्रकारे घट्ट व्यवस्थित त्या तिन्ही गोष्टी त्या पिसामध्ये बांधायच्या. तो पीस जो आहे किंवा तो नारळ जो आहे तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. सगळ्यात पहिले 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. तो नारळ हातात घेऊन स्वामींचा जप करायचा. आता ताई नारळ आमच्या हातात आहे, आम्ही कसं माळ घेणार, तर 5 मिनटं घड्याळ लावा आणि 5 मिनटं स्वामींचं नामस्मरण करा. त्याच्यानंतर 1 माळ तुम्हाला त्याच्यानंतर 5 मिनटं तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र म्हणजे आपल्या कुलदेवीचं स्मरण. लक्षात घ्या. आता तुम्हाला जर तुमच्या कुलदेवी
चा मंत्र माहीत असेल तर तो मंत्र म्हणा, नसेल तर तुम्ही 99 मंत्र म्हणा. 99 मंत्रामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही देवी देवतांचा समावेश आहे. 3.5 शक्तिपीठांचा त्यात समावेश आहे. त्याच्यामुळे कुठलीही तुमची कुलदेवी असली तरी तिच्यापर्यंत तुमची सेवा पोचते. त्याच्यामुळे शक्यतो 99 मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र 5 मिनटं म्हणा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. कळालं? 11 वेळेसच तारक मंत्र म्हणायचा आहे. ताई 1 वेळा म्हणू का 2 वेळा म्हणू का? नाही, 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी त्या नारळावरती, म्हणजे ह्या तिन्ही सेवा तुम्हाला त्या नारळावरती करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, एखादी सेवा किंवा एखादा उपाय त्याच वेळी सिद्ध होतो ज्यावेळी त्याच्यावर मंत्रांचं, स्तोत्रांचं पठण होतं, त्यावेळी त्या सिद्ध होतात आणि त्याची शक्ती त्यामध्ये उतरते आणि मग ते काम करायला लागतात. त्याच्यामुळे ह्या 3 सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ अशा ठिकाणी लपवायचा आहे ज्या ठिकाणी कुणाची दृष्टी पडणार नाही, ज्या ठिकाणी सारखं त्या नारळाला हात लागणार नाही. असा म्हणजे थोडक्यात काय तो लपवून ठेवायचा आहे. बाहेरून एखादी व्यक्ती आले, नातेवाईक आला, मित्रमंडळी आल्यात आणि ते काय आहे असं कोणी विचारता कामा नये, किंवा घरातल्यांची पण त्याच्यावरती दृष्टी पडू नये, किंवा आपण म्हणजे सतत तो कुणाच्या समोर येऊ नये. मग तुम्ही तिजोरीत ठेवू शकता, लपवून ठेवायचा. शक्यतो काय लपवून ठेवायचा. कुठल्याही एखाद्या डब्यात ठेवू शकता, ज्या डब्याला तुम्ही हात लावत नाही. अशा एखाद्या ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही कुणीच जात नाही. कळालं? मग तिजोरीत ठेवू शकता. तिजोरीच्या वर एखादा बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता. लपवून तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे. म्हणजे त्यात सगळ्यात जे काही आपण पिसामध्ये बांधलं ते सगळं आपण ते लपवून ठेवायचं. आता त्याच्यानंतर रोज तुम्हाला 45 दिवस हा नारळ लपवून ठेवला. नारळ शक्यतो आता लपवून कधी ठेवायचा, म्हणजे आता हा समजा तुम्ही उपाय गुरुवारी केला आहे, तर गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर तो नारळ तिथेच ठेवायचा. आणि शुक्रवारी परत त्या नारळावरती तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र, 1 माळ स्वामींची आणि 1 माळ 99 मंत्राची, ह्या तिन्ही सेवा शुक्रवारी परत करायच्या आणि मग तो नारळ लपवून ठेवायचा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे तिथून पुढे रोज 45 दिवस किंवा रोज तुम्हाला ह्या तिन्ही सेवा करायच्या आहेत. आणि तिन्ही सेवा करत असताना पहिल्यांदा स्वामींना प्रार्थना करायची की जो काही मी उपाय करतो, जे काही मी सेवा करते, ते असं काम होण्यासाठी, माझं लग्न जमण्यासाठी मी सेवा करते. तर असं रोज तुम्ही प्रार्थना करायची आणि रोज ह्या सेवा करायच्या. तुम्ही रोज 45 दिवस पण करू शकता, रोज पण करू शकता. कळालं? संकल्पयुक्त करणार असाल तर सगळ्यात पहिले ज्या दिवशी उपाय करणार आहे त्या दिवशी संकल्प करायचा आणि मग सेवेला सुरुवात करायची. आता लग्न ठरल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं, किंवा लग्न झाल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं? तो नारळ जो आहे स्वामींच्या केंद्रात, मठात अर्पण करायचा. तुम्ही तुमच्या मुलासाठी सेवा केली आहे तर तुम्ही स्वतःही जायचं, तुमचा मुलगा सुनेला घेऊन जायचं, तिथे तो नारळ अर्पण करायचा. नारळ अर्पण कसा करायचा की ते पीस वगैरे सगळं सोडायचं, ते तिन्ही गोष्टी ते अर्पण करायच्या आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं आणि त्यांना चांगला आशीर्वाद द्या, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, अशी प्रार्थना महाराजांना करायची आणि तिथून निघून यायचं. ज्यावेळी लग्न होईल त्यावेळी त्याच्यानंतर तो नारळ केंद्रात, मठात जाऊन अर्पण करायचा. आणि केंद्र, मठ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे अर्पण केला तरी चालेल, नसेल तर पाण्यात विसर्जित केला तरी चालेल, काही हरकत नाही. कळलं? चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. याबद्दल अजूनही काही तुमची शंका असतील तर विचारा, मी नक्की रिप्लाय करेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, सेवा ही रोज झाली पाहिजे, लक्षात घ्या. रोज म्हणजे रोज सेवा झाली पाहिजे. रोज 1 माळ स्वामींची, 99 मंत्राची आणि तारक मंत्र 11 वेळेसच रोज झाली पाहिजे तुमच्याकडून. तर ती सेवा आपल्याला लागू होते, तर त्या सेवेचा अनुभव येतो. नाही तर 4 दिवस केला आहे, 5व्या दिवशी केलाच नाही असं नको करायला. रोज तुमच्या हातून ही सेवा घडलीच पाहिजे. कळलं? चला, श्री स्वामी समर्थ.